श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. नमस्कार मंडळी. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. आपण सर्वजण माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न मार्गशीर्ष गुरुवारी करत असतो. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असते आणि तिचे आशीर्वाद प्राप्त व्हावे, तिचे आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा व्हावी असं प्रत्येकीलाच वाटत असतं. म्हणूनच महालक्ष्मीचं व्रत खूप प्रसिद्ध आहे आणि जवळजवळ 90% महिला हे व्रत करतात. पण आता ज्या महिला व्रत करत नाही किंवा तुम्ही व्रत करत असाल तरीसुद्धा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. तर ती कोणती आहे? अन्नपूर्णा देवी. बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे अन्नपूर्णा देवी जी आहे ती अन्नधान्याची देवता आहे. आपला संपूर्ण जे काही कार्यभार चालतो म्हणजे माणसाचा किंवा मानवी जीवनाचा, तर जेवणावरती आपलं सर्व आयुष्य जे आहे किंवा जेवण जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर बघा, हे अन्नधान्य पुरवठा करणं किंवा अन्नधान्य आपल्या घरामध्ये पुरणं आणि ते व्यवस्थितरित्या प्रत्येक व्यक्तीला जाणं, त्याच्यामधून सकारात्मक ऊर्जा प्रत्येक व्यक्तीला जाणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. आणि जिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्या कुटुंबातील व्यक्तींना आजार वगैरे होत नाही, त्या व्यक्तींचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. अन्नपूर्णा माता जी आहे ती आपल्याला जर भरभरून आशीर्वाद देत असेल तर आपल्या कुटुंबाची काळजी करण्याचं आपल्याला काम नसतं. कारण आपण व्यवस्थितरित्या त्यांना ते जेवण बनवून त्यांना ते खायला घालू शकतो आणि त्यातून त्यांना सकारात्मक ऊर्जा, चांगली एनर्जी मिळत असते आणि त्यातूनच त्यांना प्रत्येक कामाला ऊर्जा निर्माण होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा सेवा सांगणार आहे जी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी कोणत्याही गुरुवारी केली तरीसुद्धा तिचं फळ जे आहे ते उत्तमोत्तम मिळतं. तर मग बघा, उद्याच्या दिवशी तुमचं महालक्ष्मी व्रत असेल तरीसुद्धा आणि नसेल तरीसुद्धा तुम्ही ही गोष्ट जी आहे ती करायची आहे, ही सेवा जी आहे ती करायची आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपलं मुख्य द्वार सजवायचं आहे, त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. या सर्व गोष्टी ठीक आहेत, परंतु आपलं स्वयंपाकघर जिथे आहे आणि तिथेच अन्नपूर्णा मातेचा वास असतो, म्हणून आपलं स्वयंपाकघर रात्रीचं आपण स्वच्छ करून झोपायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जाल, जेव्हाही कधी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जाल तर तेव्हा सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही गॅसला हात लावता तेव्हा अन्नपूर्णा मातेचं स्मरण आपल्याला करायचं आहे. सर्वात पहिलं तर पहिल्या बायका ज्या होत्या त्या दररोज गॅसची म्हणण्यापेक्षा चुलीची पूजा करायच्या. पण हल्लीच्या काळामध्ये आपल्याकडे गॅस आहे, आपण गेल्यानंतर आपल्याला जरी वेळ नसेल तरीसुद्धा गॅसला उजवा हात लावायचा आणि ओम अन्नपूर्ण देवताये नमः हे म्हणायचं आणि मग आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. कारण अन्नपूर्ण देवता आपल्यावरती प्रसन्न असेल तर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या होतात. तर मग तुम्हाला ही अन्नपूर्णा देवीची पूजा जी आहे ती कधी करायची आहे ते सांगते. बघा, तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर, सर्व आवरल्यानंतर जरी केली तरीसुद्धा चालेल किंवा मग त्याच्या अगोदर सकाळी उठल्या जरी केली तरीसुद्धा चालेल. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, बघा, तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जाऊन पण पूजा करू शकता किंवा आपल्या देवघरामध्ये सुद्धा केली ही पूजा तरीसुद्धा चालेल. शक्यतो तुम्हाला जर जमत असेल तर स्वयंपाकघरामध्ये घेऊन जा. स्वयंपाकघरामध्ये आपलं समोरची जी भिंत असेल तर तिच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर गॅसवरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, हळदीने हे स्वस्तिक काढायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. अन्नपूर्णा देवतेला या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, अभिषेक घालायचा आहे. जलाभिषेक घाला, पंचामृताने अभिषेक घाला, तुम्हाला जसा अभिषेक शक्य आहे तसा अभिषेक घाला. अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती पुसून घ्या आणि आपल्या सर्वांना माहीत आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती आपल्याला आसनावरती ठेवायची आहे. पण त्याच्यामध्ये एक वाटी घ्या आणि या वाटीमध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे. अन्नपूर्णा मातेला धूप दीप या गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे अक्षदा. तर या अक्षदा ज्या आहे त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहे. अन्नपूर्णा मातेला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला एका वाटीमध्ये ठेवायचं आहे, खाली एखादं आसन जे आहे ते ठेवायचं आहे आणि ओम अन्नपूर्णा देवताये नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला ज्या अक्षदा आपण घेतलेल्या आहे तर त्या अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरून अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने जितक्या मुठी तुमच्या भरतील तर आपली मूठ जी आहे ती आपल्याला बंद करायची आहे. आपला अंगठा जो आहे तो वरती असेल आणि अन्नपूर्णा मातेवरती हे जे अक्षदा आहे तर त्यांनी आपल्याला अभिषेक करायचा आहे. जेवढ्या मोठी तुम्ही म्हणजे जोपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत अक्षता येत नाही तर तोपर्यंत आपल्याला अभिषेक करत करत ओम अन्नपूर्ण देवताये नमः किंवा ओम अन्नपूर्ण देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि स्वयंपाकघरामध्येच आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे. शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या
जे देवघर आहे तिथे सुद्धा करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला जितका वेळ स्वयंपाकघरामध्ये जर तुम्ही पूजा केलेली असेल तर अन्नपूर्णा मातेला त्याच पद्धतीने म्हणजे अक्षदांमध्ये तसंच आपल्याला काही वेळासाठी ठेवायचं आहे। दिवसभर जरी शक्य झालं तरीसुद्धा तुम्ही ठेवू शकता। आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्ही मखाण्याची खीर जी आहे ती दाखवायची आहे। त्याचबरोबर महालक्ष्मी मातेची आपण पूजा करतो, महालक्ष्मी मातेला सुद्धा आपल्याला खीर अर्पण करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला लाल रंगाचं जे फूल आहे किंवा गुलाबाचं जे फूल आहे ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे। आणि अन्नपूर्णा मातेला विनंती करायची आहे की आपलं घर जे आहे ते नेहमी भरलेलं असू दे, धनधान्याने भरलेलं असू दे। ज्या घरामध्ये नेहमी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते किंवा अन्नपूर्णा मातेचा तिथे अपमान होत नाही तर त्या घरामध्ये नेहमी अन्नपूर्णा माता जी आहे ती प्रसन्न असते। मग त्याच्यामुळे आपण ही पूजा जी आहे ती करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला काही वेळानंतर किंवा मग संध्याकाळी केलं तरीसुद्धा चालेल, तिथून अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती उचलायची आहे आणि एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे। आणि काही तांदूळ जे आहेत किंवा काही अक्षता ज्या आहेत त्या आपल्या धान्यामध्ये टाकायच्या आहेत, तर काही अक्षता ज्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा पक्ष्यांना घालायच्या आहे। अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची उद्या जर पूजा केली तर तुम्हाला त्याचं फळ जे आहे ते उत्तमोत्तम मिळतं। तर बघा, उद्याच्या दिवशी ही एक आपल्याला पूजा करायची आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती आवर्जून कुंकुमार्चन सेवा करायची आहे। कुंकुमार्चन सेवा जर उद्या तुम्ही श्रीयंत्रावरती कराल तर तुमच्या घरामध्ये कधीही आर्थिक परिस्थिती जी आहे ती खराब होऊ शकत नाही। मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार जो आहे तो सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आणि याच्यामुळे आपण हा दिवस अजिबात चुकवायचा नाही। उद्याच्या दिवशी जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करणं शक्य आहे तेवढ्या जास्तीत जास्त सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत। त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा अपमान होणार नाही याच्याकडे आपण कसं लक्ष द्यायचं, तर बघा, आपलं स्वयंपाकघर जे आहे त्याच्यामध्ये नेहमी स्वच्छता ठेवायची आहे। कधीही आपले भांडे जे आहेत, खरकटी भांडी जी आहेत ती जास्त वेळ पडून द्यायची नाही किंवा मग रात्रीची भांडी जी आहे ती सकाळी घासायची, तर असं करायचं नाही। अशामुळे काय होतं की माता अन्नपूर्णा आपल्यावरती अप्रसन्न होते किंवा नाराज होते आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये रोगराई म्हणा किंवा अन्नाचा तुटवडा म्हणा या गोष्टी निर्माण होत असतात। तर ही एक काळजी आपल्याला आवर्जून कायम घ्यायची आहे। दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।